दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माथेरानच्या दिशेनं निघालेलो आहे. होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये हीच ती मिनी ट्रेन आणि या मिनी ट्रेनचं आकर्षण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर जगभरातल्या पर्यटकांना खूप आहे. याच ट्रेनने आज नेरळपासून माथेरानपर्यंत पोहोचणं सुलभ होतं. आता आपण सुद्धा प्रवास करणार आहोत. मजल दरमजल करत सुरू झालेला हा प्रवास 12व्या वर्षात आपण होम मिनिस्टर साजरा करतो आहोत. आणि अशा वेळेला 12 वर्षामध्ये माथेरानमधल्या माऊलींनी होम मिनिस्टरमध्ये सहभागी व्हावा यासाठी SMS पाठवले होते. आज त्यांनाही भेटणार आहोत. संगीता नरेश शिंदे, बाजारपेठ राम मंदिर माथेरान या ठिकाणी ही माऊली राहते. शिंदेंचं कुटुंब वाट बघतं आहे, तेव्हा या कुटुंबाला भेटूया. या थंड हवेच्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या या पर्यटन स्थळावर सुखद गारवा आनंदाचा प्रत्येक घरामध्ये देण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून सुरू करूया प्रवास माथेरानच्या दिशेनं याच मिनी ट्रेनमधून. चला. एवढ्याने ओरडता. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. निळ्या आकाशामध्ये विमान चालते फास्ट. हो काय? भाऊजींसाठी नरेश रावांचं नाव घेते, भाऊजींसाठी खास. द्या ओळख करून द्या सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा आहे प्रथमेश. हर्षाली मुलगी आहे. ह्या आमच्या आई आहात दोघी पण. नमस्कार. त्या आमच्या वहिनी आहात. नमस्कार. ह्या छोट्या जाऊबाई आहात. नमस्कार. हे सगळं आमचा परिवार आहे. व्हेरी गुड. कसं थोडक्यात नमस्कार सगळ्यांना. परिवार म्हटलं ना की कोणाचं नाव घेतलं आणि कोणाचं नाही घेतलं तर प्रॉब्लेमच नाही. हां, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माथेरानमध्ये ना रस्ता ना गाडी आहे, फक्त लाल लाल माती. अशोकरावांचं नाव घेते, आदेश बांदेकरांची आमच्या महिलांमध्ये फार जुनी नाती. सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा, देवेंद्ररावांना आयुष्य लाभो हीच माझी कायम इच्छा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं ना भिवंडीमध्ये निवळीमध्ये. बरं, कोण कोण होत तिकडे लहानपणी घरी? आहेत ना, आई आहेत, वडील आहेत, 2 भाव आहेत. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण माथेरानमध्ये. अरे वा. आणि मग पहिल्यापासून इथेच राहता? हो, स्थानिकच इथलं आहे. काय मस्त थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही राहता, हो की नाही? तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई वडील पहिले असेच गवंडे वगैरे काम करत होते. दुसरी गोष्ट माझी आई नगरपालिकेमध्ये रोड टेंडर निघाले की त्यामध्ये काम करायची. अच्छा. तर ते जेव्हा मी लहान असताना म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा झालेला असेल त्या टायमाला माझी आई हे झाले. आणि वडील तर माझे जेमतेम म्हणजे 1 वर्षात नसेल 6 महिन्याच्या आसपासला वडिलांचे झाले. अरे बापरे. त्याच्यामुळे मी जे हे झालेलं म्हणजे असे बाहेरून
थोडंफार कामं स्ट्रगल करत 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 एक तुम्ही काय करता? आज माझा स्वतःचा व्यवसाय असा आहे, मी इलेक्ट्रिशियनची कामं करतो प्लस छोटा मोठा व्यवसाय मंडप वगैरे. व्हेरी गुड, खूप छान. आपण काय करता? माझं स्टॉल आहे वडापावचं आणि कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत. अरे जायला पाहिजे स्टॉलवर. हां, कसं गेलं बालपण तुमचं? म्हणजे खूप म्हणजे हलाखीचे पण दिवस होते आणि थोडेफार चांगले. खरं म्हणजे मी इथे चांगली. इकडे चांगले आले का? बरं, मला तुम्हाला विचारायचं कसं काय जमलं मग आता तुम्ही माथेरानला या भिवंडीमध्ये कसा काय संपर्क झाला तुमचा? अरे हे इथे आमचे एक गणपत हे भोसले म्हणून आहेत. हां, त्यांनी विचार केला की ना हा मुलगा चांगला आहे, आपण याच्यासारखी एखादी मुलगी बघू. बघूया. तर त्यांनी मला असे दाखवत गेले, तर मला काय ते पास झाले नाही. तर मी शेवटला मी विचार काय केला, बोललो मला बघायचं पण एखादं गरीबच बघायचं. त्या हिशोबाने मी बघत गेलो. त्यावेळेस टायमाला यांचं शेवटचं घर यांचं बघितलं. घर म्हणजे प्रत्येक घरात जायचा, मुलगी बघायचं, बाहेर पडायचं? कारण मला पसंतच नव्हतं ना पडत. अच्छा, मग शेवटचं घर यांचं होतं? शेवटचं घर यांचं बघितलं. मग काय झालं? तेव्हा त्यांच्या इथे आजीने आणि मावशीने माझ्या पसंती केली. ते बोलले की नाही मुलगी ठीक आहे. त्यांनी माझ्या पाठाने होते हातटॉपला, आम्हाला पटले. आता बोललो बाकीचं तुमचं तुम्ही करून घ्या. मग तसं मी निघून आल्यानंतर हे लोक बोलले की नाही आता मी जातो हॉटेलला जातो, इलेक्ट्रिशियनचं काम करत होतो तेव्हा हॉटेलला कामाला होतं रविवाराला. तर तिथून मी कामाला जायचो आणि मे महिना सीझन असल्यामुळे मला काही जायलाच नव्हतं भेटत. तर 2-3 महिने का मी गेलोच नाही. यांचे नुसते फोन. काय झालं? काय झालं होतं, ते मध्येच आले आणि नंतर 4 महिने कमीत आलेच नाहीत. गायबच झाले. आणि ना पण नेहमी फोन करायचे सर, नेहमी फोन करायचे. 8 दिवसांनी, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी असं फोन करायचे की मी तुला म्हणजे मी येणार आहे. आणि माझे काका होते आणि आमच्याकडे कसं मोठ्या माणसांना सांगतात ना, तर काका फोनवरती जायचे. त्यांनी एवढं काकांना सतवलं. फक्त मी येतो म्हणजे मुलगी बघायला येतो आणि येतच नसायचे. मग आता इथं सीझन ना, मे महिना. बरोबर आहे. हां, मग कसे येणार ते? आणि असं सीझन मला माहित, पण आपल्याला काय माहिती नसतं ना. मला कुठे काय माहिती, तुम्हाला विचारतो. मग ना ते काका वैतागले शेवटी. काका? हा, की हा मुलगा असं काय एकदा आला आणि परत काय आलाच नाही. बरोबर. मग बोलले काय हा खरं बोलतोय की म्हणजे काय खोटं बोलतोय काय समजतच नाही. मग त्यानंतर आहे ना काकाने सांगितलं आता काय करायचं, ह्यांना हे सांगायचे पण आम्ही तुमच्या मुलगीला बघायला येणार आहे, आम्ही नक्की करणार. आणि मग आहे ना मे महिन्यात आले 1 तारखेला आणि नंतर मग 14 तारखेला आमचं लग्न झालं. लगेच? हां, लगेच लग्न झालं? इकडे सीझन असतो ना. हां, सीझन असतो. बरोबर. नाही त्यामुळे घाईघाईत लग्न केलं. पण बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला तुमचा? भिवंडीमध्ये. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही इकडे माथेरानमध्ये आलात. मग तुम्हाला असं वाटलं नाही की हे दस्तुरीला उतरून चालत कुठे नेतात किंवा काय गाडीने नेतात? अहो, पहिली गोष्ट म्हणजे ना रिक्षा. आमच्याकडे रिक्षा कशी असते, आपली खाली कशी रिक्षा असते माहिती ना? मला नाही माहिती. मला कुठे माहिती? नाही म्हणजे खाली रिक्षा कशी असते, एक माणूस चालवतो. 3 थांबा 1 मिनिट. कशी असते रिक्षा? म्हणजे एक माणूस हे करतो आणि 3 चाकं असतात. एक माणूस चालवतो, 3-4 जण बसतात ना. आणि इथे 3 माणसं ओढतात आणि एकच बसतात. काय रे देवा, तरी वेगळीच रिक्षा आहे यांच्याकडे. वेगळीच रिक्षा. मग तुम्ही एका रिक्षात दोघे बसले होते येताना? हो, आमच्याकडे लग्नात अशी पद्धत असते. पण बसलात दोघे जण, ऍडजस्ट झाला? अहो, तेव्हा बारीक होती. तुम्ही यांना रिक्षाने का, घोड्यावरून का नाही आणलं? घोड्यावरनं बसायला ते घाबरत होते, त्याच्यामुळे मी घोड्यावरती बसवलं नाही. आणि दुसरी गोष्ट गावातली अशी सिस्टम होती की एका घोड्यावरती 2 बसू नाही शकत. असं आहे इकडे. काय विचार केला त्यांनी, हो ना? नाही खरं सर. आता या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या खेळामध्ये किती बक्षीस वहिनींना मिळणार ते बघूया. हे टॅग आहेत ना, हे 8 वस्तूंवरती एक ठेवा. आता यापैकी एका ठिकाणी 1 रुपया आहे कुठेतरी लिहिलेला. हा, तो 1 रुपया जो आहे ना तो तुम्हाला मिळाला तर 4 वस्तू तुमच्या. बरोबर? 4 संधी आहेत तुम्हाला, सगळे मदत करू शकतात. चला, वेळ सुरू झाली. संगीता, ट्रिमर. हा ते उचल. हा, ते उचल ना.
1 रुपया असेल तर 4 वस्तू तुम्हाला आणि सगळे बक्षीस पैशाचं पण तुम्हाला 500 रुपये आहेत यामध्ये. आणखी 3 संधी आहे. तुझ्या मनाने उचलू का? घे 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 उचल उचल उचल. 5 रुपये. अभिनंदन. हे घ्या 1 गॉगल पण घेतला तुम्ही. 2 आणि तो ट्रिमर घ्या. 3. चला आता आणखी 1 कुठली वस्तू पाहिजे सांग. काय पाहिजे ती घ्या, कुठलीही घ्या. डॉक्टर घे. मग काय? हे 10 रुपये. एकूण 516 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं माऊली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं आता तुमची बाजू ते घेतील. काय माहित नाही. काय माहिती नाही. कसं म्हणजे म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय करतील? समजा तुमच्याशी कोणीतरी वाद घातला तर ते तुमच्या बाजूनी भांडतील समोरच्याची? हो भांडतील. भांडतात ते? नाही भांडत. नाही भांडत. त्यांचा आवाज किती कमी आहे, ते काय भांडणार? नाही भांडत. आता तुमच्या मैत्रिणीला बोलवून घ्या किंवा इथल्या शेजारी कोणाला बोलवा. आहे ना मैत्रिणी, बोलू का? या. तुमची कधीपासूनची ओळख दोघींची? आमची लग्नापासूनची ओळख आहे. म्हणजे असं दूरच्या नात्यामध्ये पण ही माझी जाऊ लागते. आणि आम्ही एकत्र गणपती वगैरेसाठी आम्ही एकत्र असतो. पुष्कळ धमाल असते आमची. आणि नातेवाईक कमी, आम्ही मैत्रिणी खूप जास्त आहोत. मग आता यांची बाजू घ्यायची आहे तुम्हाला? नक्कीच घ्याल ना? हो. बरं आता मला तुम्हाला विचारायचं आहे की या माऊलीच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे, किंवा तुमचे काही सजेशन्स असतील, काही आरोप असतील तर आज बिनधास्त करू शकता. उद्यापासून पुन्हा पाठी कोरी करून त्या नव्याने सुरुवात करणार आहे. बोला. तिचं काम सगळं हळूहळू असतं पण तशी ऍक्टिव्ह आहे खूप. आणि ते बदलण्यासाठी तिने थोडा प्रयत्न करा की पटपट आटपून ती बाकीच्या कामाला, किंवा आमच्याकडे जे मोठे मोठे कार्यक्रम असतात, गणपती, दिवाळी, नाताळ, तर एकत्र आम्ही सगळं कुटुंब आमचं असतं, तेव्हा अगदी हळूहळू गाडी आमची येते. गाडी थोडी वेगाने जायला पाहिजे. नक्कीच ते करेल. का असतं गणपतीमध्ये पुष्कळ पाहुणे येतात आणि एवढ्यांचं काम ते सकाळपासून आमचं सुरू असतं. सकाळपासून ती करत असते. मग थोडंसं मध्ये विश्रांती हवी आहे ना. आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत ना त्या, त्यांना असं वाटतं की लोक करायला करेल. पुढच्या गणपतीला. अजून कोण? ज्या वेळेला आमच्या इथे गणपती येतात त्या वेळेला ती मला ताई तुम्ही हे द्या, मला ताई मला ते द्या, सतत काम मला काही नाही काहीतरी सांगत असते. तर मी मोठी जावं तिच्यापेक्षा, तर तिने मला मी तिला सांगायला पाहिजे हे द्या ते द्या ते द्या, हे काय असं करत राहते, हे तिने करून. काय म्हणायचं? तसं तर होतच ना. छोटा मोठा कुठे काय असतं. असं थोडंसं तिला ऑर्डर द्यायची सवय आहे. करेल आता पुढे वेळेस नको करू. माईक द्या. ओढ पुजते ओढ पौर्णिमेच्या दिवशी बेंद्राने केली काव, पुढे आली पंचम जाव, पंचमीला केले घावणे, गणपती आले पाहुणे, गणपतीला केले लाडू, गौराईला मुराई झाडू, गौराईची काढते चित्र, आली वडिलांची पित्रांची निवडते डाळ, आली घटाची माळ, घटाच्या माळ्याचे देते सोनं, दीड दिवाळीने केलं येणं, दीड दिवाळीच्या पुसते पंत्या, संक्रांत आल्या नेमत्या, संक्रांतीची पुसते सुगडं, माय पुनवाली दुगडे, माय पुनवेचे फेडते सोडते पारणं, शिमग्याने झरली धरणं, शिमग्याचा खेळते रंग, पाडवा आला बद्ध अंग, पाडव्याची उभरते घुडी, अक्षय तृतीयाने मारली उडी, अक्षय तृतीयाचा पुस्तक करा, राव जरा धीर जरा मग जाऊ पंढरपुरा. वा. बरं आता यानंतर खेळाला सुरुवात करूया आणि या खेळामध्ये बघूया तुम्ही किती वस्तू आणून देणार. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची. मी अक्षर सांगतो त्या अक्षरावरून वस्तू आणायच्या घरातून. 5 वस्तूंपेक्षा जास्त जर वस्तू आणल्या तरी चिंचपेटी यांना मिळणार आणि 5 वस्तूंच्या पुढच्या प्रत्येक वस्तूला प्रति वस्तू 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया काय होणार. किती धावपळ करता. अक्षर आहे हो. हिरवी मिरची
तीस सेकंद झाली. 30. अरे असू द्या असू द्या असू द्या. कळलं कळलं कळलं. 40 सेकंद राहिली. हिरवे मूग आहेत, बटाणे आहेत, काट पटपट. नाही ना, आपण नाही खायचं. हिरव्या बांगड्या. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, वेळ. संपली. पाणी प्या जरा हंड्यातलं. बरं आता द्या. हंडा 1. हे काय? हातोडा. माथेरानमध्ये याला हातोडा म्हणतात हे मला पहिल्यांदा. काय म्हणतात? हमलदस्ता. बरं हमनदस्ता. हंडा 1, हार 2, हळद 3, हत्ती 4, हात रुमाल 5. आधी थांबा. 5 वस्तूंची ही तुमचं भेट. आता हिंग 1. हा काय हमलदस्ता. चला हमलदस्ता. हा असं खरं नसता. 6, 7 आणि हिरवं झाकण 8. चला 800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्या. आता आपण माथेरानमध्ये आहोत आणि माथेरानमधला हा खेळ रंगतो आहे. कुणाचं नाव जाहीर होणार ते पण बघणार. या अनेक चिठ्ठ्यांमधून ताई एक चिट्ठी निकालो यार. आणि आता हे नाव जाहीर करतो. प्रणिता पार्टे. तुम्ही नाव सांगा. सौ प्रणिता प्रमोद पार्टे. कुठे राहता तुम्ही? माथेरान. माथेरानमध्ये कुठे? पंचवटी नगर. बरं माहेर कुठलं? माहेर पण इथलंच. त्याचं रोह्याचं आहे, मी रोह्याची. नाही पण दोघे इथेच जमलं का तुमचं? हो. कसं काय? कुठे? सातगावच्या जत्रेला. सातगावच्या जत्रेला आलेत का मिस्टर? नाही, खाली गेले. कुठे जत्रेला गेलेत? बरं बरं घ्या उखाणा घ्या. गणपती चरणी अगरबत्तीचा सुवास, प्रमोदरावांमुळे माझ्या कपाळी सौभाग्याचा वास. अरे वा 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 छान. दोघींना 10 संधी आणि या ज्या बॉलिंग बॉटल आहेत त्याला जाऊन थेट चेंडू लागला पाहिजे. प्लास्टिकचे चेंडू इथून मारायचे. यापूर्वी कधी कैऱ्या वगैरे पाडल्यात का तुम्ही झाडावरच्या? काय हो? पाडलेत. तुम्ही नाही चिंचा वगैरे पाडल्या? तुमचा आपला जत्रेतच एक नेम लागला. दोघींना 10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पैठणी पटकावणार. आता 5 संधी तुमच्यासाठी. आता पुढचे 5. या इकडे. यांची गुणसंख्या आहे 1 आणि आता 5 संधी तुमच्या शिल्लक आहेत. बघूया काय होतं. बरोबरी होण्यासाठी एका गुणाची आवश्यकता.
जिंकण्यासाठी 2 गुणांची आवश्यकता. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही आले ना प्रमोदराव जत्रेतून की त्यांना उपविजेत्या ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अच्छा, विजेत्या ठरल्या पार्टी वहिनी, त्यांना जेमिनी कुकिंग ऑइल यांच्याकडून ही भेटवस्तू. पार्टी वहिनी होम मिनिस्टर ठरल्या, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.